नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण महाराष्ट्राचा भूगोल या पेपर संबंधित माहिती बघत आहोत. यामध्ये आपल्याला मराठवाड्यातील कृषी, शेती संबंधित माहिती बघायची आहे आणि त्यामधील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जमिनीचा वापर. तर मागील 2 लेक्चरमध्ये आपण 2006 आणि हा 2006चा जमिनीच्या वापरासंबंधीचा डेटा याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे 2023 या दोनही वर्षातील म्हणजे जो बदल आहे या बदलाचा सुद्धा आपल्याला आज अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे 2006 आणि 23 2006 पासून ते 2023 या दरम्यान या मराठवाड्यामध्ये जो जमिनीचा वापर आहे या जमिनीच्या वापरामध्ये काय बदल झाला आहे या बदलाबद्दल आपल्याला माहिती घेणे गरजेचे आहे आणि ती माहिती आपण या ठिकाणी आपल्या वर्ड एक्सेलमध्ये कलेक्ट करून त्या ठिकाणी ॲनालिसिस केलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते हा पूर्णतः 2023 संबंधितचा मराठवाड्यातील जमिनीच्या वापरासंबंधीचा डेटा आहे. तर हा 2003 मधला मराठवाड्यातील जमिनीच्या वापरासंबंधीचा डेटा असलेला आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण बघू शकता हा 2006 मध्ये या ठिकाणी कशा प्रकारे मराठवाड्यामध्ये जमीन ज्या विविध क्षेत्रामध्ये कशा प्रकारे लागवड संबंधित असेल, पडीत जमिनी संबंधित असेल, फॉरेस्ट एरिया संबंधित असेल, कशा प्रकारे विभागलेली होती या संबंधीचा डेटा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतरच 2006 नंतर 2023 या दरम्यान सुद्धा कशा प्रकारे या मराठवाड्यामध्ये जमिनीचा वापर केला गेलेला आहे तर त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता दोनही डेटाचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला प्रथम आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे 2006 ते 2023 मध्ये बदल झालेला आहे याची माहिती आपण बघूया. तर या ठिकाणी आपण बघू शकता ही दोनही हा 2006चा एकूण लागवडीखालील क्षेत्र हे मराठवाड्यातील आहे. त्यापैकी हा जो आहे 4300 ते 4533 हा लागवडीखाली निव्वळ लागवडीखाली क्षेत्र आहे आणि त्यानंतर हा पडीत जमीन आणि हा जंगल व्याप्त क्षेत्र याचा आपण माहितीशी आपल्याला मिळते. त्याला आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर या ठिकाणी दिसून येते 2006ला हे 70% होतं, 70.36% होतं. तर 2023ला या ठिकाणी आपण बघू शकतो 69.83 म्हणजे 0.53 या प्रकारे यामध्ये आपण जे आहे हा या ठिकाणी कमी झालेलं क्षेत्र आपल्याला दिसून येते. यामधून आपण बघू शकतो 70 होतं, यामध्ये 69 झालेला आहे. तर खूप मोठा बदल नाही, झिरोमध्ये मायनस खूप मोठा असा बदल झालेला दिसून येत नाही. पडीत जमिनीच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी 1112 होता ते 1116 झालेला आहे. यामध्ये सुद्धा थोडासा बदल जो आहे हा पॉझिटिव्ह असलेला आपल्याला दिसून येते. त्यामध्ये 0.06 समथिंग या काय बदल आपल्याला दिसून येते. फॉरेस्टमध्ये सुद्धा खूप मोठा काही बदल झालेला दिसून येत नाही. हा सुद्धा छोट्या स्वरूपाचा बदल झालेला दिसून येतो. आणि एकूण जर आपण बघितलं एकूण लागवडीखाली म्हणजे एकूण हा टोटल एरिया जो आहे दोनही वर्षाचा म्हणजे 2006चा आणि यामध्ये 2006 पैकी हा जो म्हणजे सगळ्याच प्रकारचे ज्यामध्ये फॉरेस्ट एरिया सोडला तर लागवडीखाली असेल, पडीत जमीन असेल, चालू पडीत जमीन असेल, निव्वळ लागवडीखाली क्षेत्र असेल, तर या सगळ्याचा डेटा जो आहे हा या ठिकाणी आपण बघू शकता. हा जो डेटा आहे 4 नंबरचा कॉलम यामध्ये आपण 4 नंबरच्या कॉलम लागवडी लायक क्षेत्र जे आहे म्हणजे एकूण जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी विविध प्रकारे लागवडीखाली क्षेत्र जे आहे यामध्ये आपण बघू शकता लागवडी लायक पडीक असेल, झाडे झुडपाखाली जमीन असेल, चालू पडीकर फळ आणि कसलेले निव्वळ पेरणी क्षेत्र असलेले निव्वळ पेरणी क्षेत्र म्हणजे हे. तर यांच्यामध्ये काय बदल झाला तर आपण बघू शकता ह्या 2006ला या पूर्ण मराठवाड्यामध्ये
87.61% हा भाग जो आहे लागवडीलायक क्षेत्र म्हणून उपलब्ध होता. आणि त्यानंतर 2023 जर बघितला तर 87.16 यामध्ये मायनर बदल झालेला दिसून येतो. हा बदल जर 0.45 म्हणजे 45 मध्ये कमी झालेला आपल्याला दिसून येतो. हा 61 होता, हा 16 झालेला आहे. म्हणजेच या मराठवाड्यातील लागवडीलायक जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये थोडा मायनर बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण बघतो की हा पूर्ण मराठवाड्यातील बदल आहे. आणि जर आपल्याला जिल्हा वाईज बदल जर बघायचा असेल लागवडीखाली तर आपण 2006 मध्ये जर आपण जिल्हा वाईज बघितलं तर या ठिकाणी 2006 मध्ये हा जो निव्वळ लागवडीखाली क्षेत्र आहे या निव्वळ लागवडीखाली क्षेत्र जे आहे आपण बघू शकता सर्वात जास्त क्षेत्र जे आहे हे आपल्याला जालन्यामध्ये दिसून येते. पर्सेंटेजच्या दृष्टीने जर अभ्यास केला तर आपण सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र हे पर्सेंटेजनुसार जालना, त्यानंतर लातूर आणि त्या सगळ्यात आधी परभणी, परभणी, जालना आणि लातूर या ठिकाणी सर्वात जास्त हे कल्टिवेट एरिया असलेला आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी 2023 मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 2023चा जर आपण बदल बघितला लागवडीखाली क्षेत्रामधला तर पर्सेंटेज जर मध्ये बघितला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की यामध्ये सुद्धा परभणीचा पहिला क्रमांक आहे. त्यानंतर हिंगोली लागतो. 2023 मध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जालना आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी जालना जो होता हा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर गेला आणि हिंगोली जी आहे दुसऱ्या क्रमांकावर आलेली दिसते. परभणी जी आहे ही पहिल्याच क्रमांकावर आपल्याकडे असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे पर्सेंटेज वाईज जर बघितलं आपण एकूण एरियाच्या जिल्ह्यानुसार जर अभ्यास केला तर या प्रकारे असा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच 2006ला कल्टिवेटेड म्हणजे लागवडीखाली क्षेत्र जर बघितलं तर यामध्ये परभणी पहिल्या क्रमांकावर होतं, दुसरं लातूर होतं आणि तिसरं जालना होतं. परंतु आता इथं लातूरचा क्रमांक हा मागे टाकत लातूरला या ठिकाणी आपण बघू शकता हिंगोली जे आहे हिंगोली जिल्हा जो आहे हा पुढं गेलेला आपल्याला दिसून लागवडीखाली क्षेत्र याचं वाढलेलं आपल्याला दिसून येते. हिंगोलीचं जर पूर्वीचं जर बघितलं पर्सेंटेज आपण तर पूर्वीचं पर्सेंटेज जे आहे हिंगोलीचं हे 70च होतं, 70.82. आज हे 74 म्हणजे 4% हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी जिल्हा वाईज कल्टिवेटेड एरियामध्ये कशा प्रकारे बदल झाला याची माहिती आपण महाराष्ट्राच्या जे आर्थिक आणि सामाजिक समालोचन आहे याच्या डेटाच्या आधारावर घेतलेली आहे. हा पॉईंट आपल्याला समजला असं अपेक्षित करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.